सोलापूर शहरामध्ये एक वादळ तयार झालंय। कारण हे 7 जे विषय होते ते विषय बघितल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की आता मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक बोलून गेले, 87 नगरसेवक आले आणि विकासाचा गाडा सुरू झाला। 7 विषय बघितल्यावर असं वाटलं की आता इंद्रभवनला सुद्धा चाकं लावून कुठेतरी घेऊन जातील का काय, अशा पद्धतीचे ठराव आता ह्याच्या पुढच्या काळात महापालिकेच्या सभागृहात येणार आहेत का काय। पण काल महापौर साहेब, तुम्ही काळे साहेबांनी, अध्यक्षांनी आम्हाला बोलवलात, चर्चा केलात आणि त्यामध्ये तुम्ही आवर्जून सांगितलं की या 7 विषयामधले जे शाळेचे विषय आहेत त्याचे कोणतेही आरक्षण आम्ही न बदलता तिथले घेत नाही, आणि जे 7 रस्त्याचा विषय आहे आणि नवी पेठमध्ये जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे या 2च विषय आम्ही घेतोय। हे 7 मधले 2 विषय येण्यामध्ये खऱ्या अर्थानं मला ज्यांचं अभिनंदन करावं लागेल तर ते म्हणजे सोलापूरचे जे पत्रकार आहेत, ज्यांनी ही बातमी अतिशय जोमाने लावून धरली की या जागा विकसित केल्या नाही, म्हणजे करत असताना सगळ्यांचा विचार केला पाहिजे। आणि त्यामध्ये ज्या ज्या युट्यूब चॅनलने, ज्या ज्या पत्रकारांनी खरं तर दोन्ही बाजू समजून घेऊन बातम्या लावल्या, त्याचा खऱ्या अर्थानं हा इम्पॅक्ट आहे। आणि त्या 7 पैकी मग 2च जागा या सभागृहात। कदाचित महापौर साहेब तुम्ही बोलत असताना आपल्याला जवळपास 28 ते 30 जागा आपल्याला डेव्हलप करायच्या, काय हरकत नाही, ज्या आम्हाला कळाल्या त्या 7 लोक आपण सगळेजण मिळूनच करणार आहे। 28 ते 30 जागा अजून आहेत, पण त्या करत असताना आपण आयुक्त साहेब, महापौर साहेब एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की हे आयुक्त साहेबांना तुमच्या ठरावात नव्हतं, पण महापौर साहेबांनी काहीतरी ते व्हिजिट करून त्या जागा दाखवल्या। रिझर्वेशन निघाला, विषय संपला ना तो। ऐका, आजच्या तुमच्या विषय आहे, समज गैरसमज नको, मुद्द्यावर बोलू कशाला। हा तुमच्या अजेंडावर असलेला शब्द आहे। आपली जी 2 आहेत ना, 2 वर विषय आला असता तर 7 वर चर्चा झाली नसती। विषय येताना 7 वर आलाय आणि चर्चा 2 वर होतीये, म्हणून बोलावलं जात आहे। आनंद आहे की तुम्ही चांगला निर्णय घेतला, तुम्ही त्या 2च जागा विकसित करण्याचा। पण हे करत असताना आम्ही एकमताने करताना आमचं असं म्हणणं आहे साहेब, त्या 7 पैकी उरलेल्या 5 जागेला पुढे सुद्धा मान्यता नाही। नाहीतर असं म्हणाल की आता तात्पुरती 2 घेतली आहे आणि तुम्ही परत भविष्यात आम्ही जे करणार आहे त्याच्यावर आरक्षण आहे, शाळा आहे, ग्राउंड आहेत, तिथं कुठेही आम्ही त्याच्यासाठी समर्थन आज नाही, उद्या नाही आणि कधीही करणार नाही। आम्ही विकास कामात तुमच्या सोबत आहे, पण सोलापूरकरांवर कुठेही अन्याय होणार असेल, कुणाच्या हक्काच्या जागा जाणार असतील, खेळाला ग्राउंड नाहीत, कशा पद्धतीनं तुम्हाला माहित आपल्या शहरामध्ये अजून बरेचसे पर्याय साहेब आपल्याकडे। तुमच्या अजून तुम्ही 28 जागा म्हणताय, आपण चर्चा केली, आता गणेश दादांनी सांगितलं की प्रत्येक प्रभागात द्या। वास्तविक साहेब आपले जगात नागे महानगरपालिकेचे बंद झाले, प्रत्येक हायवेला सोलापूर शहराच्या प्रत्येक रस्त्यावर आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत, त्या सुद्धा तुम्ही बीओटीवर काढू शकता। आयुक्त साहेब ते एवढे मोठे आहेत, पुणा नाक्याला आपल्या एकरच्या वरची जागा आपल्याकडे पुणा नाक्याला आहे, हैदराबाद रोडला आहे, विजापूर रोडला आहे। अशा जागा की जेणेकरून तिथं नवीन काही कॉम्प्लेक्स उभं करता येतील, हॉटेल्सला भाड्याने देता येतील, ते बीओटीवर काढता येतील, त्या गोष्टी करा। त्या शहराच्या बाहेर आहेत आणि त्या बरेच दिवसापासून पडले, तिथं अतिक्रमण व्हायला लागले। आपल्या जगात नाक्यावर तर चुकीचे प्रकार झालेत आयुक्त साहेब, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तिथं दारू पिली जाते, कारण का तिथे बिल्डिंग बांधलेली आहे, तिथं चुकीच्या पद्धतीने लोक रात्रात बसतात, वेगवेगळ्या पद्धतीने तिथं पोलीस कारवाई सुद्धा झालेल्या आहेत। त्यामुळे अशा जागा आयडेंटिफाय पहिला केल्या पाहिजे होत्या की ज्याच्यानी सर्वसामान्य नागरिकांवर कुठलाही इम्पॅक्ट होणार नाही आणि महानगरपालिकेच्या आर्थिक ह्याच्यामध्ये भर होईल।